नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। माँ नर्मदा खूप सुंदर असं सकाळचं दर्शन स्नान करून आपण वरती जाते। नर्मदे हर नर्मदे हर। नारेश्वर महादेव मंदिर इथे वरच्या साईडला आहे आणि हा इथं स्नान केल्यानंतर ना आपल्या जन्ममुक्ती जन्म आणि मरण त्या फेऱ्यातून मुक्त होते असं उल्लेख आहे नर्मदा पुराणमध्ये। आता स्नान करून आता वरती चाललो। या जन्म आणि मृत्यू या फेऱ्यातून जेव्हा मला सुटो आणि स्नान केलं आता पुढे बघू इथं स्नान केलंय आणि स्नान करून आता वरती जातोय। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे। हे असं आपण घरातनं सगळा कचरा आणतोय आणि इथं सोडतोय, हे असं टाकू नका। माँ नर्मदेचं जे पात्र आहे ते स्वच्छ ठेवा। हे बघा बरेच ठिकाणी असं हे कचरा टाकलेला आहे, हे बघा असं टाकू नका। जागी जागी भरपूर जागी पडलेला आहे। असे वस्तू जे आहेत आपले जुने मंदिर हे ते नाही, ते काचेच्या वस्तू ते नाहीत, ते योग्य ती विल्हेवाट लावा त्याची। असं माँ नर्मदाच्या कड्याला पात्रामध्ये असे टाकू नका। खूप खूप म्हणजे खूप असं हे जागी जागी टाकलेलं आहे। किती भाव असतो त्यामध्ये आणि किती हे करतो आपण, आणि तोच फोटो जरासा काय खराब झाला तर आपण इकडे तिकडे टाकून देतोय आणि तसंच पाण्यामध्ये विसर्जन करतात। खरं त्याला पाण्यामध्ये हे करून परत साईडला त्याचं योग्य ते त्याचं विल्हेवाट लावावी, पाण्यामध्ये सोडू नये। माँ नर्मदा खूप पवित्र आहे हे सर्वांना माहीतच आहे, मी काय सांगणार। तरी आपण सर्वांनी याची काळजी घ्या की कोणत्याही पाण्यामध्ये कचरा टाकू नका। सगळ्याच म्हणजे आपल्या भरपूर साऱ्या नद्या आहेत आपल्या पृथ्वीवरती, कुठेही असलो आपण तरी पाण्यामध्ये कचरा टाकू नका। पाणी हे खूप पवित्र आहे, त्याच्याशिवाय काही नाही आहे। त्यासाठी स्वच्छता माँ नर्मदेच्या पात्रामध्ये कायम असं राहावी हे लक्षात ठेवा। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। हर हर महादेव।